नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी आणि ऋषिकेश लुडोचा खेळ खेळत असतात. तेव्हा ओवीची सोमटी जरा पुढे असते तर आता ओवी आकडे मोजते परंतु शांत होते. तर ऋषिकेश म्हणतो की काय ग ओवी, काय झालं, काय इतकी शांत बसलीस, अगं खेळ ना पटकनी. तेव्हा ओवी म्हणते की नाही बाबा, मी माझ्या हाताने स्किप करते. तर लगेच ऋषिकेश विचारतो की का स्किप करते, अगं हे बघ तुझी ही सोमटी आहे ना, तर तू 5 पाऊल पुढे घेऊन गेली तर अगं माझी सोमटी तेथे मरते आणि तू तर पुढे जाऊन जिंकशील ओवी, अगं तू माझ्या सोमटीला मारून पुढे जा. तेव्हा आता ओवी नाराज होते. ओवी म्हणते की बाबा अहो तेच तर मला नाही करायचं हो, कारण जे काही खऱ्या जीवनातील अर्थ आहे तर तो ओवीला सुद्धा लहान लेकराला समजतो. ती म्हणते की बाबा आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांनी खूप त्रास दिला म्हणून आता यापुढे मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, अगदी खेळात सुद्धा बाबा तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तर जानकी आता दरवाजात उभी राहून या दोघांचं बोलणं ऐकत असते. ओवी म्हणत असते की बाबा तुम्ही खेळा तुमच्या खेळामध्ये, माझी सोमटी नाही मारणार तुमच्या या सोमटीला. तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं. ऋषिकेश लगेच ओवीला जवळ घेतो, माझं शहाणं बाळते. तेव्हा लगेच आता जानकी जवळ येते आणि म्हणते की काय बाप लेकीचं खूपच प्रेम उतू चाललं तर आणि आईला तर विसरलेली दिसते. तेव्हा आता ओवी म्हणते की बापरे आईला विसरून कसं चालेल, अगं पण बाबा इतक्या दिवसातून घरी आले म्हणून ती लाडाने आता ओवी अगदी ऋषिकेशच्या खांद्यावर खेळत असते. तेव्हा आता जानकी तिचं कौतुक करत म्हणते की हो का ओवी, म्हणून जरा का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी पण आई तुझ्या सोबत तर होती ना. तर ओवी म्हणते की हो ना पण बाबा अहो लहान मुलांना कसं आई आणि बाबा कोणीतरी एक असून नाही ना चालतो, आई आणि बाबा हे दोन्ही असले पाहिजे. आता जानकी लगेच तिला जवळ घेते आणि म्हणते की स्मार्ट झाली का. ओवी म्हणते की आई ते तर मी आहेच ग. आणि ओवी म्हणते की बाबा मला तुम्हाला माझे ड्रॉइंग्स सर्व काही नोटबुक दाखवायचे आहे, मी सगळे जे ड्रॉइंग्स काढलेले आहेत ना तुम्ही नव्हतात ते सगळे ड्रॉइंग्स मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन येते, आजीच्या रूम मध्ये आहे मी लगेच घेऊन येते. तर ओवी धावतच आता ड्रॉइंग बुक आणण्यासाठी जाते. तेवढ्यात आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की अगं जेव्हा मी नव्हतो तेव्हा ओवी आजी आणि नानांच्या रूममध्ये होती. तर तेव्हा जानकी म्हणते की हो जेव्हा तुम्ही येथे नव्हता तेव्हा तिला खूप असं वाईट वाटायचं, सारखी तिला तुमची आठवण येत होती म्हणून ती चित्र काढत आजी आणि तिकडेच होती. मी सुद्धा तिला नाही म्हटलं नाही, कारण ऋषिकेश कसं आहे की चित्रामुळे माणसातील वाद भांडण मनातील राग सर्व काही अगदी दूर होत असतं, मनाला अगदी हलकं वाटत असतं. म्हणून मी तिला तेव्हा म्हटलं की तिला जे करायचे असेल तर ती करेल, तिला काही म्हणायला नको. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं ही सवलत तर मोठ्या लोकांना सुद्धा असायला हवी होती आणि अशी सवलत असती तर सगळ्यात अगोदर मी आईला चित्र काढण्यासाठी सांगितले असते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो असं बोलू नका, जे काही झाले त्यात आईंना सुद्धा खूप वाईट वाटतं, त्यांना खरंच असं वाटतं की मी नानांना सोडवलं, मी तुम्हाला तुरुंगातून बाहेर काढलं, जे काही झालेलं आहे त्याचा आईंना पश्चाताप आहे ही मात्र खरं. ऋषिकेश मात्र सर्व काही हरून गेलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश अहो ऋषिकेश मी तुमच्याशी बोलते हो, लक्ष कुठे आहे तुमचं, काय झालं, तुम्ही कसला विचार करतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही, मी हाच विचार करतोय, नाना जर तुला सापडले नसते तर काय झालं असतं ग जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो असं बोलू सुद्धा नाही आणि विचार करू तर नाहीच. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी मी खूप विचार केला, जर नाना हे तुला सापडले नसते, तू त्यांना शोधलं नसतं तर मात्र खुनाच्या आरोपाखाली मला फाशीची शिक्षा झाली असती, नाहीतर जेलमध्ये सडलं असतो. आणि अगं जानकी याला कोण जबाबदार असतं तुला माहिती आहे का, माझी स्वतःची आई. आता हे ऋषिकेशचं बोलणं ऐकून जानकीला धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र आपल्या डॅडाशी फोनवर बोलत असते की डॅडा मला हे कळत नाही की तो म्हातारा असं कोर्टामध्ये का म्हटलं असेल की त्याचा पाय घसरून तो जिन्यावरून पडला म्हणून. तो म्हातारा मुद्दाम असं म्हटला की खरंच त्याला काही आठवत नाही, की त्याला हे आठवत नाही का मी त्याला ढकलले म्हणून तो असं का म्हटला असेल, काय कारण असेल. तेव्हा डॅडा हे बघा नाही मला वाटलं म्हणून मी तुम्हाला हे बोलते, मी नाही जास्त या विषयावर चर्चा करणार, परंतु एक मला मनात शंका आली म्हणून तुम्हाला विचारते. आणि हे बघा मी काही जास्त विचार नाही करणार आणि येथे हे बघा काही दिवस मी शांतच राहणार आहे आणि येथे काय काय होतं हे बघत राहील आणि सर्व काही अपडेट्स मी तुम्हाला देत राहील, कारण आपल्याकडे शांत राहण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. म्हणून बाय करत ती आता सयाजीचा फोन ठेवते. तेव्हा मात्र आता तेवढ्यात सारंग येतो आणि सारंग मात्र सर्व काही ऐकतो. सारंग म्हणतो की लाज वाटते ऐश्वर्या मला. ऐश्वर्या आता पूर्णपणे कोमात जाते. आता मात्र सारंगने सर्व काही ऐकले हे तिला समजते.
तेव्हा आता सारंग तिला एकही शब्द बोलून देत नाही. सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, नानांना पायरीवरून खाली तुम्ही ढकललं आणि तुम्हीच नानांना हे सर्व काही या अवस्थेत पाठवलं, असा विचार माझ्या मनात येऊच कसा शकतो. ऐश्वर्याला तर भीती वाटलेली असते की सारंगला माहिती झालं की काय, परंतु हा सारंगच्या मनात ऐश्वर्याविषयी आलेला संशय असतो आणि लगेच बावट आता ह्या ऐश्वर्याला सांगतो की ऐश्वर्या, अहो मला माफ करा, कारण एका क्षणभरासाठी तरी तुमच्याविषयी तो म्हणजे माझ्या मनामध्ये गैरसमज झाला, कारण तुमच्यावर मी संशय घेतला की नानांना तुम्ही ढकललं असं माझं मन मला सांगत होतं, परंतु आता मला खात्री पटली, कारण नानांनी सांगितले आणि आता प्लीज मला माफ करा. आणि केवढी मोठी गोष्ट झाली ही ऐश्वर्या, परंतु एक गोष्ट मात्र अगदी खूप मस्त झाली, कारण नानांनी सर्वांसमोर कोर्टामध्ये कुणाचंच नाव घेतलं नाही. मला सांगा बरं, इतक्या दिवस विनाकारण हे सगळेजण तुमच्यावर संशय घेत होते, तेव्हा ऐश्वर्याला तर काय नाटक करण्याचा चान्सच मिळतो आणि ती म्हणते की बघितलंच ना सारंग, अहो उगाच सगळेजण माझ्यावर आरोप करत होते, म्हणजे हे बघा मी फक्त नानांना ढकललं एवढंच नाही तर नानांना गायब करण्या मागे सुद्धा माझाच हात आहे, म्हणून सगळेजण माझ्यावर संशय घेत होते, किती आरोप माझ्यावर केले गेले होते. तेव्हा सारंग म्हणतो की अहो पण ते आता सिद्ध झाले ना. अहो ऐश्वर्या, तुम्ही खरे आहात हे सगळ्यांना कळले आता. अहो ऐश्वर्या, एका केसमुळे 2 गोष्टींचा निकाल लागला बघा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो लागला, पण या सगळ्याचं क्रेडिट मात्र ती जानकी घेऊन जाणार, म्हणजे हे बघा तिने नानांना शोधून आणले म्हणून सर्वजण तिचा जय जयकार करतील. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो मग करून द्या ना, त्याने काय होतं. अहो जानकी वहिनीने नानांना शोधून काढलं हे सत्य आहे आणि हे सर्व काही असा विचार करून सोडून द्या, कशाला तुम्ही इतका विचार करता. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं कसं सारंग, अहो हे सर्व सोडून नाही चालणार, कारण अगोदरच त्या जानकीने सर्व आपलं काबीज करून ठेवलेलं आहे आणि आपण सहज असं सोडून द्यायचं का हे सर्व. आणि सारंग, पुन्हा त्या जानकीच्या चांगल्या वागण्याला तुम्ही भूलू नका, ती बाई आपल्या घरावर अगदी राज्य करण्याचा प्रयत्न करते आणि हे बघा परत आपल्या घरातील सर्व सत्ता त्या दोघांच्या हातात जाईल आणि परत या घरावर राजा राणीसारखं राज्य करून आपल्याला गुलाम बनवतील, आपल्यावर हुकुमशाही ते गाजवतील. त्यामुळे असं शांत बसून अजिबात आपल्याला नाही चालणार, काहीतरी आपल्याला करावं लागेल. एकतर आपल्या हातामध्ये पावर नाही, पैसा नाही, त्यामुळे काही झालं तरी आपल्याला काहीतरी करावं लागेल. मी तुम्हाला सांगते सारंग, आपल्याला मात्र आपलं या घरातील स्थान बळकट करायचं आहे. आणि काय सारंग, मी तुम्हाला जे सांगते ते तुम्हाला कळतंय ना. तेव्हा सारंग म्हणतो की हो, म्हणून ऐश्वर्या पुन्हा सारंगचे कान भरत असते. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला खूप असं आपल्या घरच्या माणसाबद्दल इतकं गिल्ट वाटत असतं, कारण असे वागणारे लोकसुद्धा आपल्या घरातीलच असू शकतात. तेव्हा तो जानकीला म्हणत असतो की जानकी हे बघ, अगं आत्ता त्यांना अपराधी वाटते, परंतु अगोदर काय चुका त्यांनी केल्या ह्या चुका त्यांच्या लक्षात नाही ग. अगं कोर्टात एका शब्दाने सुद्धा माझी आई बोलली नाही की माझा ऋषिकेश असं कधीच करू शकत नाही, आणि माझा तो मठ्या सारंग, तो भाऊ, अगं तो तर कोर्टामध्ये उभा होता बायकोचा पदर धरून, आणि त्याची ती बायको ऐश्वर्या ती तर मला फासावर लटकवायला निघाली होती, आणि ही अशी स्वभावाची लोक या घरात आहे, आणि कुठे मला तू या घरात कशाला घेऊन आलीस. अगं हे घर फक्त विटांनी बनत नसतं, अगं ते घर आपल्या घरातील एकमेकांच्या माणसांच्या स्वभावामुळे, प्रेमामुळे, विश्वासामुळे हे घर बनत असतं. अगं तू तर हट्ट करून या घरात मला घेऊन आली होतीस, परंतु काय मिळवलं सांग ना जानकी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ग. पहिल्यासारखं या घरामध्ये काय नाही, अगं कोणतीच गोष्ट राहिलेली नाही, ना आपुलकी, ना प्रेम, आणि ना ती नाती, सगळे अगदी एकमेकांच्या विरोधात आहे ते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा माझं ऐका, कारण ह्या सगळ्याला परिस्थिती जबाबदार आहे, कारण परिस्थिती कधी कधी माणसाला बदलवते आणि त्यामुळे माणसंही बदलतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, नानांनी सर्वांसमोर हे सांगितले नसते की त्यांना कोणी ढकलले नाही, म्हणजे तू ढकलले नाही, तर मात्र सर्वांनी आपल्या डोक्यावर कायमची टांगती तलवार ठेवली असते. कायम आपल्यावर हेच आरोप असते की आपणच नानांना ढकललेत म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, अहो तुम्हाला याचं तरी समाधान आहे ना की माझ्यावर जो आरोप होता तो खोटा ठरला म्हणून. आणि खरं तर मला हा प्रश्न पडलेला आहे की नानांना माहिती आहे की नानांना कोणी ढकलले म्हणून, पण तरी सुद्धा ते पाय घसरून पडलो असं का म्हणाले असेल कोर्टामध्ये. ऐश्वर्याचं खरं नाव त्यांनी का घेतलं नसेल बरं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं येथील प्रत्येक माणसामध्ये मला न सुटणारी कोडी अशी झालेली आहे. काही
काही कोडी आहेत तर काही कोडगी आहे. आणि हे बघ राहता राहिला प्रश्न, नाना पडलेच कसे? तू नानांना नाही ढकलले हे मला माहिती आहे आणि नानांना मात्र जिन्यावरून कोण ढकलू शकतं हे सुद्धा मला जानकी माहिती आहे. परंतु नाना बोलले का नसेल? सर्वांसमोर त्यांनी ऐश्वर्याचं नाव का घेतलं नसेल? तेव्हा दोघांना सुद्धा तोच प्रश्न पडतो. तर जानकी म्हणते की हो ना, अहो ऋषिकेश, मला सुद्धा जरा आश्चर्यच वाटतं की नाना का बोलले नसेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तू दोषी नाही हे सगळ्यांना कळलेलं आहे, परंतु जेथे दोष आहे जेथे तेथे नाव का पुढे येत नसेल? का तिला प्रत्येक वेळेस प्रोटेक्ट केलं जातं? त्यामुळे नाही जानकी, मी आत्ताच नानाकडे जातो आणि नानांना ह्याविषयी विचार त्यांनी असं का केलं म्हणून. ऋषिकेश जायला निघतो, परंतु जानकी त्याचा हात धरते आणि ऋषिकेशला म्हणते की हे बघा ऋषिकेश, नानांनी असं का केलं यामागे काहीतरी त्यांचं कारण असेल, म्हणून ते असं ते वागले असतील. नाना असं का बोलले असेल यामागे काहीतरी कारण असेल. ऐश्वर्या घरात आल्यापासून तिने काय काय असे तमाशे केलेत. आज तुम्हाला असं वाटतं का नानांना काही माहिती नाही? नानांना सर्व ऐश्वर्याबद्दल माहिती आहे, पण तरी सुद्धा नाना असं सर्वांसमोर का बोलले असेल यामागे सुद्धा काहीतरी कारण असेल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो असेल ना, त्यामुळे काही झालं तरी नानांना ढकलणाऱ्या व्यक्तीला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. येथे प्रत्येक जण आपल्या परीने जगतो, दुसऱ्यांना कितीही त्रास झाला तरी सुद्धा कोणी येथे विचार नाही करत. आणि हे बघ ना, अगं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी जेलमध्ये जाईल. माझी बहीण आणि भाऊ नानांच्या खुनाचा आरोप माझ्यावर घेतील, संशय माझ्यावर घेतील, असं कधीही स्वप्नात मला वाटलं नव्हतं. आणि जानकी ह्या सर्वांनी माझ्यावर आरोप केले. पुन्हा एकदा मी मोडून पडलो गो. जानकी आता ऋषिकेशला खूप समजायला जाते. ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो. आता जानकी यापुढे कोणी कितीही गोडाचा घास भरला, कोणी कितीही माझ्याशी गोड चांगलं वागलं तरी म्हणते की काय कुटुंब कलश आणि कशाला लागतो? नाना म्हणतात की अगं त्यावर सुद्धा आता धूळ साचली असेल आणि जरा साफ करून मला तो कलश आणून दे, कारण ह्या पुरुषोत्तम रणदिव्याला आता या घरावर साचलेली धूळ ही साफ करायची. सुमित्रा विचारात पडते की नाना कशाबद्दल बोलत असतील. त्यानंतर आता सौमित्र इकडे घरी येतो, बाहेर हॉलमध्ये बसलेला असतो. अवंतिका त्याला पाणी देते. अगं फॉर्मॅलिटीज पूर्ण करता करता सगळं काही इतका वेळ वाया गेला. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे पण आता सर्व काही कंप्लीट तर झाले ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं सगळं काही सॉल्ट झालं आहे. आणि तेवढ्यात जानकी आता सौमित्रला गुळ देते, कारण बाहेर खूप ऊन आहे ना, मग जरा गुळ खा, तुम्हाला बरं वाटेल. आणि खरंच मी काहीतरी गोड खायलाच तुझ्याकडे मागणारच होतो आणि खरंच थँक्यू. तेव्हा आता घरामध्ये काहीतरी बनतंय याचा वास मात्र त्याच्या आवडीचा त्याला येतो. तो विचारतो की वहिनी आज नक्की काय बेत आहे? तर तेव्हा जानकी म्हणते की आता तुम्हाला तर आता वास तर आलेला आहे ना, मग ओळखा बघू काय असेल, काय बनतं बरं. तेव्हा आता सौमित्र अगदी करेक्ट ओळखतो की शेवग्याच्या शेंगाचं पीठ, कारण आता रणदिव्यांच्या घरामध्ये ते तर खूप असं फेमस असतं. तेव्हा आता अवंतिका विचारते की आणखी काय? तेव्हा सौमित्र म्हणतो की जर नानांच्या आवडीचं शेंगाचं पिठलं आज बनत असेल तर ऋषिकेश दादाच्या आवडीचं वांग्याचं भरीत मात्र नक्की बनत असेल. तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की काय रे स्मार्ट, एकदम तू बरोबर ओळखलंस. तेव्हा आता जानकी म्हणते की हो सौमित्र रणदिवे हे मात्र अगदी हुशार आहेतच, परंतु माझे म्हणून ते किती हुशार आहे हे मला बघायचं आहे आता. आणि चला बरं तिसरा पदार्थ काय केला तो ओळखा बरं. तेव्हा आता सौमित्र विचारतो की अजून सुद्धा एक पदार्थ. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो वहिनी अजून एक पदार्थ मला सुद्धा नाही माहिती की नक्की काय बनतं ते. सौमित्र म्हणतो की काय असेल बरं. तेव्हा जानकी म्हणते की अगदी सोपं आहे, कारण काही प्रश्नांची उत्तर आपल्या हातात असतात आणि आपल्याला ते नाही कळत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की वहिनी पुरणपोळी. तर जानकी म्हणते की हो अगदी परफेक्ट. म्हणून पुरणपोळी म्हटल्यानंतर सौमित्र लगेच खुश होतो आणि वहिनी तो सॉलिड आहे ग. आणि जो काही गुळाचा एक घास आहे तर तो खुश होऊन जानकीला भरवतो. तेव्हा आता लगेच अवंतिका म्हणते की वहिनी एक मिनिट, आजचा दिवस नानांचा आणि ऋषिकेश दादांचा आहे ना, मग सौमीचे कशाला लाड करायचे? तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका अगं आजचा दिवस सौमित्र भाऊजींचा सुद्धा आहे. अगं या केससाठी त्यांनी दिवस रात्र एक केलेलं आहेत, अगदी खूप मेहनत करून त्यांचा डोळ्याला डोळा सुद्धा लागलेला नाही, त्यामुळे भाऊजी हा विजय तुमचा सुद्धा तितकाच आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की माझा विजय वहिनी. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो का नाही, कारण त्या आशुतोष निंबाळकरला तुम्ही सळो की पळो केलं. ते खरंच किती आता अनुभवी वकील होते, परंतु तरी सुद्धा आयुष्यातील पहिली केस मात्र ते तुमच्यामुळे हारलेत.
आणि कुठेतरी थोडीशी जबाबदार मी सुद्धा आहे, त्यामुळे मला असं वाटतं इथून पुढे मात्र ते आता वकिली करायलाच घाबरतील. तेव्हा आता अवंतिका जानकी सौमित्र यांना हसायला येतं. अवंतिका म्हणते की वहिनी घाबरलंच पाहिजे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना नौटंकी, त्यामुळे माझ्या दिराचे लाड तर व्हायलाच पाहिजे ग. अवंतिका म्हणते की हो ना, त्यांचा काय चेहरा झाला होता, त्यांना इतका पश्चाताप झाला असेल की मी या मुळशीत केस लढण्यासाठी का आलो असेल. तेव्हा सौमित्र म्हणतो की येथे त्या निंबाळकरांचा आणि तेथे त्या पोलीस स्टेशन मध्ये त्या पवारांचा. तेव्हा मात्र अवंतिका विचारते की त्यांचा सुद्धा चेहरा पडला होतात का. तर सौमित्र म्हणतो की हो ना, त्याच्याकडे इतर बोलायला काही पर्यायच नव्हता, अगदी खाली मान घालून होता आणि मला सॉरी सुद्धा म्हटला आणि त्यांनी मला दादा वहिनीला सुद्धा माझ्याकडून सॉरी सांगण्यासाठी सांगितले. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे दादा आणि वहिनीला अजून बऱ्याच जणांनी सॉरी म्हणायला पाहिजे. एवढ्यात शर्वरी बाहेर येते. शर्वरी म्हणते की हो ना अवंतिका, अगं तुझं तर बरोबरच आहे. तेव्हा आता शर्वरी सुद्धा जानकीची माफी मागते की मी तुझ्याशी जे काही वागले वहिनी त्याबद्दल तुम्हाला सुद्धा माफ कर. अगदी खाली मान डोळ्यात पाणी आणत म्हणते की सॉरी वहिनी. तेव्हा आता अवंतिका म्हणते की एक मिनिट शरुताई, अगं तू माफी मागते, अगं का करतेस तू आता हे सगळं, नको करूस तू हे, अगं तू माफी मागताना नाही का तर आरोप करताना चांगली दिसत होती. तेव्हा अवंतिका आता पेटून उठलेली असते. तर जानकी अवंतिकाला शांत राहायला सांगते, परंतु अवंतिका म्हणते की नाही वहिनी, एक निर्दोष माणूस कारण एका वेळेनंतर सुटतोच, परंतु निकाल लागेपर्यंत त्या माणसाला जो काही त्रास दिला जातो त्याचं काय. आज वहिनी तुम्ही बरोबर आहात आणि ऋषिकेश दादा निर्दोष आहे हे सिद्ध झाले म्हणून तर ठीक आहे, पण त्या अगोदरचं काय. अगं शरुताई, ऐश्वर्याचं ऐकून तू त्यावेळेस वहिनीवर किती घाणेरडे आरोप केले हे सगळं तुझ्या लक्षात असेल आणि ऋषिकेश दादा म्हणजे त्यांच्यासोबत तुझं अर्ध भविष्य भावासोबत घालवलं, अशा भावावर तू इतके घाणेरडे आरोप केले. त्या ऐश्वर्याचं ऐकून तू दादावर संशय घेतला आणि हे सर्व करून तुला शेवटी काय मिळालं, पश्चातापच ना. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका, अगं कधी कधी माणूस चुकतो ग. तेव्हा अवंतिका खूप अशी तापलेली असते. अवंतिका म्हणते की हो ना वहिनी, माणूस चुकतो ते मला मान्य आहे, परंतु स्वतःच्या विचारांनी माणसाने चुकावं, दुसऱ्याच्या विचारांनी नाही. अगं ती ऐश्वर्या कशी आहे अख्ख्या घराला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा अगं तू त्या ऐश्वर्याचं ऐकलं आणि आपल्या घरातील माणसावर संशय घेतला. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अवंतिका अगं हा प्रश्न मात्र संशयाचा नाही, तर समोर जी काही परिस्थिती होती त्यामुळे आता त्या परिस्थितीमुळे अगदी खात्री पटली होती. वहिनी तूच मला सांग की नानांची डेड बॉडी मला दाखवल्यानंतर मी का त्यावर विश्वास ठेवायचा नाही. हे DNA चे रिपोर्ट सुद्धा नानांचे आहेत हे दाखवण्यात आले आणि मला हे माझी चूक समजते, कारण मी दुसऱ्यावर विश्वास ठेवायला नको होता, त्यामुळे सॉरी वहिनी मला माफ कर, मी परत असं नाही वागू शकत. तेव्हा आता शर्वरीचे डोळे अगदी भरून येतात. जानकी मोठ्या मनाने शर्वरीला माफ करते की वंश, अहो माणूस चुकतो, त्याला आपल्या चुकीची जाणीव होते, हे खूप महत्वाचं आहे, म्हणून आपल्या हाताने शर्वरीच्या डोळ्यातील पाणी पुसते. आणि हे बघा शर्वरी वंश, तुम्हाला तुमची चूक कळली आणि ती चूक तुम्ही मान्य सुद्धा केली, यातच सगळं आलेलं आहे. आणि बास, आता डोळ्यातून पाणी आणखीन काढू नका, नाहीतर मला सुद्धा रडायला येईल. तेव्हा आता शर्वरी लगेच जानकीला रडतच मिठी मारते. तेव्हा आता सौमित्र शर्वरीला जवळ घेतो आणि बास, अजून सुद्धा आहे ग आमची शर्वरी तशी, आमची लाडाची खारुताई दिसते, त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो, पण आता यापुढे मात्र शरुताई असं करायचं नाही, आणि जर तू असं केलंस तर मात्र तुझी कंप्लेंट मी तुझ्या नवऱ्याकडे करेल बर का. आणि तेवढ्यात विक्रमच तेथे येतो. विक्रम म्हणतो की त्याची काही गरज नाही. तेव्हा आता नवीन विक्रांतची एंट्री आता ह्या मालिकेमध्ये होते. तर विक्रांतला पाहून जानकीला खूप आनंद होतो. जानकी म्हणते की विक्रांत भाऊजी अहो या. शर्वरीला सुद्धा खूप आनंद होतो, सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा. आणि काय वकील साहेब कसे आहात म्हणून सौमित्रला भेटतो. तेव्हा आता लगेच सौमित्र विचारतो की काय आता आज येथे कसे अचानक. तेव्हा शर्वरी सुद्धा विचारते की विक्रांत अरे तू अचानक कसा आला. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की सरप्राईज, आणि असं वाटलं उगाच सरप्राईज दिलं. तेव्हा आता जानकी विचारते की म्हणजे काय. तर विक्रांत म्हणतो की जानकी वहिनी अहो अगोदर मी कोर्टात गेलो होतो आणि तेव्हा मला कळले की तुम्ही सगळेजण घरी आलात, म्हणून मग काय केलं की गाडी फिरवली आणि आलो इथे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की विक्रांत भाऊजी अहो इतकी धावपळ करण्यापेक्षा तुम्ही एकदा शरुताईंना कॉल करायचा होता. तेव्हा आता विक्रांत मुद्दाम शर्वरीची गंमत करण्यासाठी म्हणतो की नाही म्हणजे नवरा असा अचानक समोर आल्यानंतर माझी बायको कशी रिॲक्ट होती हे जरा बघायचं होतं, म्हणून मी असं म्हटलं. तेव्हा आता शर्वरी खुश होते. तेव्हा जानकी चिडवते अहो अवंतिका आणि सौमित्र भाऊजी बघा तरी शर्वरी वंशांचा चेहरा किती आनंदी दिसतो, अगदी आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. आणि जानकी मात्र आता चहा टाकायला आज जायला निघते. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की म्हणजे आता फक्त चहा, आणि तर सौमित्र म्हणतो की नाही आता फक्त चहा आणि त्यानंतर खूप मोठा बेत आहे, तर पुरणपोळी पिठलं
आज सगळं काही इतकं मस्त पाहुणचार आहे तेव्हा आता विक्रम म्हणतो की खरंच माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आणि आता मी माझ्या सासू सासऱ्यांना भेटून येतो, ते खोलीमध्येच आहेत ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो हो. तेवढ्यात विक्रम आज जायला निघतो, तोच लगेच नाना आणि सुमित्रा बाहेर येतात. नानांच्या हातामध्ये तो कलश असतो. तेव्हा मात्र आता तो कलश पाहून आता सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. तेव्हा आता नाना पुढे येतात, सर्वजण बघतच असतात. तेव्हा नाना म्हणतात की जानकी, घरातील सगळ्यांना तू बोलावून घे, मला सगळ्यांशी एक बोलायचं आहे. त्यावर आता जानकी विचारते की नाना अहो काय झालं, सर्व ठीक तर आहे ना. नाना म्हणतात की हो सगळं ठीक आहे, परंतु अगोदर मात्र तू सगळ्यांना बोलावून घेऊन ये. तेव्हा आता विक्रम त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतो, पण नाना आता म्हणतात की ठीक आहे. सुमित्रा विचारते की अहो जावई बापू तुम्ही कधी आला, तर विक्रम म्हणतो की आत्ताच आलो, परंतु नानांच्या हातामध्ये हा कुटुंब कलश का आहे, म्हणजे काही घडलेलं आहे का. तेव्हा नाना म्हणतात की हो सांगतो. आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि सारंग सुद्धा बाहेर येतात. तेव्हा नाना म्हणतात की सगळे जमले ना, आता सगळ्यांच्या समोर मी काहीतरी सोक्षमोक्ष लावतो. तेव्हा आता सर्वजण विचारात पडतात की नक्की नानांना काय सांगायचं असेल. सारंग तर पूर्णपणे घाबरून जातो. अहो नाना तुम्ही कशाबद्दल बोलतात. आणि शर्वरी विचारते की नाना अहो हा कुटुंब कलश तुम्ही का आणला असेल. तेव्हा मात्र नाना म्हणतात की कारण या घरातील क्लेश आहे ना ते अजून संपलेले नाहीत. त्यावर आता जानकी म्हणते की नक्की काय झालं नाना, आता तर सर्व काही ठीक होते. नाना म्हणतात की नाही, सगळं व्यवस्थित नाही झालेलं, तुम्हाला तसं वाटतं परंतु नाही, खूप कोडी आहेत आणि ती कोडी सोडवायची आहेत. कोर्टात जरी निकाल लागला असेल परंतु घरातील केस मात्र अजून काही संपलेली नाही. एक सुनावणी आहे की जी खूप महिन्यापासून रखडलेली आहे. तेव्हा आता हे सर्व नानांचे बोलणे ऐकून मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घामाघूम होते आणि सर्वजण विचार करतात की नानांना नक्की काय सांगायचं असेल. आज तिचा निकाल लागणार आहे. तेव्हा जानकी विचारते की नाना अहो कसली सुनावणी. तेव्हा नाना म्हणतात की आज कोर्टामध्ये मी जे काही बोललो ते सगळं खरं होतं, फक्त एकच गोष्ट सोड. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की कोणती गोष्ट नाना. तेव्हा शर्वरी विचारते की नाना तुम्ही कोर्टामध्ये काय असं खोटं बोलला. तेव्हा नाना म्हणतात की मी हे खोटं बोललो की जिन्यावरून माझा पाय सटकला आणि मीच पडलो, मला कोणी नाही ढकललं म्हणून. तेव्हा आता विक्रम म्हणतो की काय म्हणजे नाना तुम्ही जिन्यावरून पाय घसरून पडला नव्हतात का. तेव्हा नाना म्हणतात की नाही. तर सुमित्रा म्हणते की मग नाना तुम्ही असं कोर्टामध्ये काय म्हणाला, कारण रणदीव यांच्या घरातील आब्रू आणि घरातील गोष्टी मला चव्हाट्यावर येऊन द्यायच्या नव्हत्या, परंतु आता मात्र आपण घरातच आहोत आणि घरातील गोष्ट ही सगळ्यांना कळायलाच हवी. आणि ती गोष्ट म्हणजे आता मी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे. आणि ज्या व्यक्तीने मला पायरीवरून ढकलून दिले होते त्या व्यक्तीने मात्र सर्वांच्या समोर यावे, आपला गुन्हा कबूल करावा आणि सगळ्यांच्या समोर तिने माफी मागावी. आणि जर तसं त्या व्यक्तीने केलं तर खरंच मी त्या व्यक्तीला माफ करेल म्हणून. तेव्हा आता सर्वजण विचारात पडतात आणि सर्वांना एक कळत नाही की नाना नक्की काय बोलतात, नानांना काय कुणावर संशय असेल. आणि सर्वांचे आता हे चेहरे ऐश्वर्याकडे असतात. ऐश्वर्या मात्र आता घामाघूम होते, तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा आता नाना कडक शब्दात म्हणतात की जर त्या व्यक्तीने तसं केलं नाही तर मात्र सर्व काही अवघड होऊन बसेल. ऐश्वर्या मनात घाबरत म्हणते की प्लीज नाना मी तुम्हाला ढकललं, माझं नाव सांगू नका. तेव्हा आता तरी सुद्धा ऐश्वर्या पुढे येत नाही तर नाना खूप भडकतात. नाना म्हणतात की या व्यक्तीला मी इतक्या वेळेस सांगितलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला पुढे यायचं नाही, त्यामुळे आता फक्त मी 3 आकडेपर्यंत मोजतो. त्यातही ती व्यक्ती जरी समोर आली नाही तरी चेहरा किती आनंदी दिसतो, अगदी आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय. आणि जानकी मात्र आता चहा टाकायला आज जायला निघते. तेव्हा आता विक्रांत म्हणतो की म्हणजे आता फक्त चहा, आणि तर सौमित्र म्हणतो की नाही आता फक्त चहा आणि त्यानंतर खूप मोठा बेत आहे, तर पुरणपोळी पिठलं, आज सगळं काही इतकं मस्त पाहुणचार आहे तेव्हा आता विक्रम म्हणतो की खरंच माझ्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आणि आता मी माझ्या सासू सासऱ्यांना भेटून येतो, ते खोलीमध्येच आहेत ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो हो. तेवढ्यात विक्रम आज जायला निघतो, तोच लगेच नाना आणि सुमित्रा बाहेर येतात. नानांच्या हातामध्ये तो कलश असतो. तेव्हा मात्र आता तो कलश पाहून आता सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. तेव्हा आता नाना पुढे येतात, सर्वजण बघतच असतात. तेव्हा नाना म्हणतात की जानकी, घरातील सगळ्यांना तू बोलावून घे, मला सगळ्यांशी एक बोलायचं आहे. त्यावर आता जानकी विचारते की नाना अहो काय झालं, सर्व ठीक तर आहे ना. नाना म्हणतात की हो सगळं ठीक आहे, परंतु अगोदर मात्र तू सगळ्यांना बोलावून घेऊन ये. तेव्हा आता विक्रम त्यांच्या तब्येतीबद्दल विचारतो, पण नाना आता म्हणतात की ठीक आहे. सुमित्रा विचारते की अहो जावई बापू तुम्ही कधी आला, तर विक्रम म्हणतो की आत्ताच आलो, परंतु नानांच्या हातामध्ये हा कुटुंब कलश का आहे, म्हणजे काही घडलेलं आहे का. तेव्हा नाना म्हणतात की हो सांगतो. आणि तेवढ्यात ऋषिकेश आणि सारंग सुद्धा बाहेर येतात. तेव्हा नाना म्हणतात की सगळे जमले ना, आता सगळ्यांच्या समोर मी काहीतरी सोक्षमोक्ष लावतो. तेव्हा आता सर्वजण विचारात पडतात की नक्की नानांना काय सांगायचं असेल. सारंग तर पूर्णपणे घाबरून जातो. अहो नाना तुम्ही कशाबद्दल बोलतात. आणि शर्वरी विचारते की नाना अहो
हा कुटुंब कलश तुम्ही का आणला असेल? तेव्हा मात्र नाना म्हणतात की कारण या घरातील क्लेश आहे ना ते अजून संपलेले नाहीत. त्यावर आता जानकी म्हणते की नक्की काय झालं नाना? आता तर सर्व काही ठीक होते. नाना म्हणतात की नाही, सगळं व्यवस्थित नाही झालेलं, तुम्हाला तसं वाटतं परंतु नाही, खूप कोडी आहेत आणि ती कोडी सोडवायची आहेत. कोर्टात जरी निकाल लागला असेल परंतु घरातील केस मात्र अजून काही संपलेली नाही. एक सुनावणी आहे की जी खूप महिन्यापासून रखडलेली आहे. तेव्हा आता हे सर्व नानांचे बोलणे ऐकून मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घामाघूम होते आणि सर्वजण विचार करतात की नानांना नक्की काय सांगायचं असेल. आज तिचा निकाल लागणार आहे. तेव्हा जानकी विचारते की नाना अहो कसली सुनावणी? तेव्हा नाना म्हणतात की आज कोर्टामध्ये मी जे काही बोललो ते सगळं खरं होतं, फक्त एकच गोष्ट सोड. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की कोणती गोष्ट नाना? तेव्हा शर्वरी विचारते की नाना तुम्ही कोर्टामध्ये काय असं खोटं बोलला? तेव्हा नाना म्हणतात की मी हे खोटं बोललो की जिन्यावरून माझा पाय सटकला आणि मीच पडलो, मला कोणी नाही ढकललं म्हणून. तेव्हा आता विक्रम म्हणतो की काय म्हणजे नाना तुम्ही जिन्यावरून पाय घसरून पडला नव्हतात का? तेव्हा नाना म्हणतात की नाही. तर सुमित्रा म्हणते की मग नाना तुम्ही असं कोर्टामध्ये काय म्हणाला? कारण रणदिव्यांच्या घरातील आब्रू आणि घरातील गोष्टी मला चव्हाट्यावर येऊन द्यायच्या नव्हत्या, परंतु आता मात्र आपण घरातच आहोत आणि घरातील गोष्ट ही सगळ्यांना कळायलाच हवी आणि ती गोष्ट म्हणजे आता मी सगळ्यांच्या समोर सांगणार आहे आणि ज्या व्यक्तीने मला पायरीवरून ढकलून दिले होते त्या व्यक्तीने मात्र सर्वांच्या समोर यावे, आपला गुन्हा कबूल करावा आणि सगळ्यांच्या समोर तिने माफी मागावी आणि जर तसं त्या व्यक्तीने केलं तर खरंच मी त्या व्यक्तीला माफ करेल म्हणून. तेव्हा आता सर्वजण विचारात पडतात आणि सर्वांना एक कळतंय की नाना नक्की काय बोलतात, नानांना काय कुणावर संशय असेल आणि सर्वांचे आता हे चेहरे ऐश्वर्याकडे असतात. ऐश्वर्या मात्र आता घामाघूम होते, तिला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. तेव्हा आता नाना कडक शब्दात म्हणतात की जर त्या व्यक्तीने तसं केलं नाही तर मात्र सर्व काही अवघड होऊन बसेल. ऐश्वर्या मनात घाबरत म्हणते की प्लीज नाना मी तुम्हाला ढकललं, माझं नाव सांगू नका. तेव्हा आता तरी सुद्धा ऐश्वर्या पुढे येत नाही तर नाना खूप भडकतात. नाना म्हणतात की या व्यक्तीला मी इतक्या वेळेस सांगितलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला पुढे यायचं नाही, त्यामुळे आता फक्त मी 3 आकडेपर्यंत मोजतो आणि त्यातही ती व्यक्ती जरी समोर आली नाही तरी सुद्धा आता त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार आहे. सारंग लगेच पुढे येतो आणि नानांना विचारतो की नाना अहो सांगा ना तुम्हाला नक्की कोणी ढकलले होते? तेव्हा आता नाना 1 2 3 असे इतक्या रागात ते आकडे मोजतात, इतके शेवटच्या आकड्याला ते भडकलेले असतात, परंतु तरी सुद्धा ही नालायक ऐश्वर्या काही पुढे येत नाही, अगदी निर्लज्जासारखी ती समोर उभी असते. तेव्हा नाना लगेच ऐश्वर्या समोर येतात आणि म्हणतात की ए बेशरम तुला लाज नाही वाटत का येथे समोर असं उभं राहून ऐकायला? तेव्हा ऐश्वर्या खाली मान घालून उभी असते तर नाना सर्वांसमोर म्हणतात की ऐश्वर्या अगं मी तुझ्याशी बोलतो, मला जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नव्हती तर ही ऐश्वर्या होती, म्हणून नाना ऐश्वर्याकडे बोट दाखवतात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन हादरते. या गोष्टीवरून या घरामध्ये इतकं मोठं महायुद्ध सुरू झालं तर त्याची खरी सूत्रधार ही ऐश्वर्या आहे. तर सारंगला आता अगदी एक मोठा प्रकारचा धक्का बसलेला असतो आणि हे बघा परत एकदा डोकं शांत ठेवून अगदी खळखळीत असं आवाजात मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मला जिन्यावरून ढकलणारी ऐश्वर्याच होती. जेव्हा मी जानकीशी बोलायला त्या खोलीमध्ये गेलो होतो तेव्हा मात्र आमचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी ही पडद्यामागे उभी होती. त्या जिन्याच्या टोकाशी उभं राहून जे भांडण झालं होतं तर ते भांडण ऐश्वर्या आणि माझं झालं होतं. कारण जेव्हा तिने जानकी आणि माझं बोलणं ऐकलं होतं तेव्हा मी तिला बोललो होतो की तुला बोलणं ऐकताना चोरून लाज कशी वाटली नाही आणि तेव्हा घडलेला सर्व काही प्रकार नाना सर्वांना सांगतात. आणि जेव्हा मी हिला सांगितलं होतं की ही गोष्ट मी आता सुमित्राला जाऊन सांगतो तेव्हा मात्र मला इने जिन्यावरून ढकलून दिले होते आणि आळ मात्र इने आपल्या जानकीवर घेतला. जानकीचा या सर्वाशी काही दोष नाही. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरली जाते आणि सर्वजण आता ऐश्वर्याकडे अगदी रागाने बघत असतात. ऐश्वर्या मनात म्हणते की संपला ऐश्वर्या, तुझा खेळ आता संपला, आता मात्र माझी काही खैर नाही, मला काहीतरी असं करावं लागेल नाहीतर हे सर्वजण माझ्यावर गिधाडासारखं तुटून पडतील, नाहीतर माझे लचके तोडतील. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश यांना इतकं छान वाटतं कारण आज मात्र ऐश्वर्याने गुन्हा केलेला आहे हे सर्वांसमोर सिद्ध झालेलं असतं. तेव्हा आता ऐश्वर्या नाटक करायला सुरुवात करते की हे सर्व खोटं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असं का करतात, का माझ्यावर आरोप करता, कोणता सोड तुम्ही माझ्यावर उगवतात. आणि हे बघा नाना मला मान्य आहे आमच्यापेक्षा तुमचा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्यावर खूप जीव आहे, परंतु तुम्ही या लोकांच्या गुन्ह्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडूच शकत नाही. अहो मी असं काही केलेलं नाही. आणि लगेच
लगेच सारंगजवळ धावत जाते की सारंग, अहो मी नाही केलं असं काही, तुमचा माझ्यावर विश्वास तर आहे ना? अहो खरंच मी असं काही केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा शरुताई, अहो नानांचा काहीतरी गैरसमज होत. आणि आता सुमित्रा जवळ येते की आई मी असं काही केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता रागानेच सुमित्रा सनकने एक ऐश्वर्याच्या कानामागे देते. तेव्हा आता लगेच सुमित्रा दुसरी कानामागे देते कारण विश्वास हा शब्द वापरला म्हणून, आणि परत तिसरी देते की कारण तू जानकीवर आरोप केले म्हणून, आणि परत एक कानामागे देते की माझ्या कुटुंबाला तू तोडायचा प्रयत्न केला. तेव्हा मित्रांनो आता सर्वजण ऐश्वर्यावर तुटून पडलेले असतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकी ऐश्वर्याची धुलाई करते कारण आमच्या नानावर खोटा आळ करून त्यांची अशी अवस्था केली आणि त्यांच्या खुनाचा आरोप ऋषिकेशवर केला. आईंना मनोरुग्णामध्ये पाठवलं, नानांना सुद्धा ढकललं. त्यामुळे आता बाद झालं, तुझ्या पापांचा घडा आता भरलेला आहे ऐश्वर्या. आणि ती मात्र आता ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला सयाजीच्या घरी आणून ढकलून देते. माझ्या कुटुंबाच्या जीवावर तुमची लेक उठली होती म्हणून तिला साडी चोळी देऊन मी तिची पाठवणी कर, आणि ते पण कायमची. आणि आता सयाजी समोर हात जोडून दोघे म्हणतात की सांभाळा तुम्ही तुमच्या मुलीला. तर जानकी म्हणते की आणखीन एक, जर तिने पुन्हा आमच्या कुटुंबावर वाईट नजर ठेवली तर तिची पाठवणी मात्र मी आता घरामध्ये नाही तर जेलमध्ये करेल, हे लक्षात ठेव. तेव्हा सयाजी आणि ऐश्वर्या या दोघांच्याही पापाचा शेवटी घडा भरतो आणि त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.